श्रीमद्भगवद्गीता। त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बन्धु च सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव त्वमेव सर्वं मम देवदेव त्वमेव सर्वं मम देवदेव। जय श्री कृष्ण। अध्याय 4। परमेश्वर ज्ञानाची सृष्टी, आरंभापासून परंपरा, अवतार, कार्य, अर्जुनाचा मनुष्य व्यवस्थेप्रमाणे प्रश्न। परमेश्वर सर्वज्ञ जीव अध्यात्म निरूपण। श्री भगवान म्हणाले, मी हा अविनाशी ज्ञानयोग सर्वप्रथम विवस्थानाला सांगितला, विवस्थानाने मनुला सांगितला, मनुने ईक्ष्वाकुला सांगितला। अर्जुना, अशा परंपरेने प्राप्त झालेला हा ज्ञान योग राजश्री जाणत आले, परंतु तोच योग कालांतराने या लोकी नष्ट झाला। अशा परंपरेने चालत असलेला अत्यंत रहस्यमय पुरातन ज्ञान योग मी तुला सांगितला, कारण तू माझा प्रिय भक्त आणि प्रिय मित्र आहेस। अर्जुन म्हणाला, तुमचा जन्म अलीकडचा आणि विवास्वानाचा जन्म तर प्राचीन काळाचा आहे, मग तुम्ही त्याला हा योग आरंभी सांगितला, हे मी कसे समजावे? भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे अर्जुना, माझे बरेचसे अवतार झाले आणि तुझे अनेक जन्म झाले, ते सर्व मी जाणतो, तू मात्र जाणत नाहीस। मी जन्मरहित, अविनाशी अथवा निर्विकारी व सर्व प्राणी मात्रांचा प्रभू असूनही मूळ स्वभावाचा उद्धर व्यसनाचा स्वीकार करून आपल्या मायेच्या योगाने अवतार धारण करतो, माया निर्मित देहाचा स्वीकार करतो। हे अर्जुना, जेव्हा जेव्हा उदार धर्माचा ह्रास होतो, अधर्माचा उठाव होतो, या शास्त्रविरुद्ध आचरणाची वृत्ती होते, त्या वेळी मी अवतार धारण करतो। सज्जनांचे रक्षण, दुष्टांचा नाश, धर्माची स्थापना करण्यासाठी युगात मी अवतार घेतो। अर्जुना, असे माझे अलौकिक अवतार धारण व कर्तव्य जो यथार्थपणे ज्ञानोक्त जाणतो, तो जीव देह टाकल्यानंतर पुन्हा जन्माला येत नाही, मलाच येऊन भेटतो। भावनेप्रमाणे भक्तींचे फळ, आसक्ती, भय आणि क्रोध सोडून मतपरायण होऊन माझ्या आश्रयात येणारे अनेक लोक ज्ञानयुक्त तपाने पावन होऊन माझ्या स्वरूपाला येऊन मिळतात। अर्जुना, जे ज्या भावनेने माझे भजन करतात, त्यांना त्या प्रकारचे फळ मी देतो। लोक सर्व प्रकारचे माझ्याच मार्गाने अनुकरण करतात, उपास्य देवता हीच परमेश्वर समजून भक्ती करतात, त्यांना मी त्याच देवतांचे फळ देतो। कर्मफळांची इच्छा करणारे लोक या लोकी देवतांचे पूजन करतात, कारण मनुष्य लोकी या कर्मापासून सिद्धी लवकर प्राप्त होते। बरोबर। मूळची चातुर्वर्ण व्यवस्था, मनुष्याचा गुण कर्मानुसार मी समाजाची 4 वर्णामध्ये रचना केली। मी चातुर्वर्णाचा कर्ता असूनही अकर्ता व अविनाशी आहे, असे जाण। परमेश्वर नित्यमुक्त, कर्माची बंधन मला लागत नाही। कर्मफळाविषयी मला आसक्ती ही लोभ नाही, असे जो जाणतो, माझ्या आज्ञेनुसार आचरण करतो, त्याला कर्माची बंधने लागत नाही। परंपरेप्रमाणेच एकनिष्ठ भक्तीची आज्ञा, याप्रमाणे जाणून पूर्वीच्या मुमुक्षूंनीही, सनकादिक व जनक यांनीही स्वकर्माचे एक ईश्वर प्राप्तीचे आचरण करणे, म्हणून तू ते पूर्वजांनी केलेले कर्मच कर। कर्म कोणते, अकर्म कोणते, याविषयी बुद्धिमान देखील मोहित झाले आहेत। जे जाणल्याने तू संसार बंधनातून मुक्त होशील, असे कर्म मी तुला सांगतो। जो पुरुष कर्मात अकर्म पाहतो, म्हणजे सत्म मार्गातील
दोष जाणतो, अकर्मात कर्म पाहतो म्हणजे दोषयुक्त कर्मातील गुण जाणतो. याप्रमाणे कर्माचा मिश्रपणा होतो. त्याचा सूक्ष्म दृष्टीने विवेक विचार करून कर्म करतो तो सर्व मानतात बुद्धिमान होय. पुढे 5 श्लोकी विकर्म सांगतात. विकर्म म्हणजे ज्याचे सर्व कर्म निर्हेतुक निष्काम असून ध्यानरूपी अग्नीने भस्म झाले त्याला विद्वानांनी पंडित म्हटले आहे. कर्मफळाची आशा सोडून एका परमेश्वराशिवाय कोणाचाही आश्रय न धरता नेहमी अनन्य भावे परमात्म्यातच तृप्त असलेला तो कर्म करत असतानाही त्याला वस्तुतः कर्माचे बंधन लागत नाही. कारण ज्याने मन व वासना रहित देहाला जिंकले व सर्व भोग सामुग्रीचा त्याग करून शरीराने केवळ अष्ट स्वाभाविक शरीर यात्रा चालविण्यासाठी कर्म करत असतो त्याला त्याचा दोष लागत नाही. त्यांनी शरीररूपी कर्म करत असताना अनायासे मिळेल त्यात संतुष्ट सुख दुःखादी द्वंद्वापासून अलिप्त मत्सरहित यश अपयशात सम राहणारा पुरुष कर्म करून देखील बंधनात पडत नाही. कारण अनासक्तीमुळे मुक्त झालेल्या व ज्ञानाचा मन स्थिर झालेल्या मनुष्याने जे ईश्वर उपासने कर्म करत केले ते संपूर्ण कर्म ईश्वर भक्तीत विलीन होतात. त्याचे स्वतंत्र फळ मिळतच नाही. यज्ञाचे प्रकार यज्ञाने समाप्त सिद्धी सुख मिळते, मोक्ष मिळत नाही. ज्याने सर्व ब्रह्मच मानून ब्रह्मरूपी अग्नीत ब्रह्मरूपी द्रव्य हवन करण्याचे द्रव्य ब्रह्मद्वेषाने हवन केले असा जो यज्ञ करता त्याच्या अशी ब्रह्ममयी बुद्धी झाल्याने ब्रह्मपदाला जाणणारा असा समजतो. दुसरे कर्मयोगी देवतांना आपल्यापासून भिन्न व श्रेष्ठ समजून उपास करतात तर काही ब्रह्मरूपी अग्नीत यज्ञविधीप्रमाणे हवन करतात. कोणी क्षेत्र इंद्रियाचे संयमरूपी अग्रण आवाहन करतात तर इंद्रियावर संयम ठेवतात, तर कोणी इंद्रियरूपी अग्नीमध्ये शब्दादी शब्द स्पर्श रूप रस व गंध विषय हवन करतात, इंद्रियापासून विषयाला दूर ठेवतात. इतर काही योगी सर्व इंद्रियाच्या व प्राणादी वायूच्या क्रियेचे ज्ञानाने दीप्त झालेल्या आत्मसंयमरूप अग्नीत हवन करतात. कोणी द्रव्यरूप यज्ञ, कोणी तपोरूप यज्ञ, कोणी योगरूप यज्ञ तर कोणी साध्यरूप यज्ञ, कोणी यज्ञरूप यज्ञ करणारे तर कोणी कठोर व्रताचे तपस्वी असतात. प्राणायामाविषयी तत्पर असणारे कित्येक योगी प्राण अपान याच्या गतीचा निरोध करून प्राणाचा आपणात आणि आपणाचा प्राणात होम करतात. इतर योगी आहार नियमित करून प्राणातच प्राणाचे हवन करतात. हे सर्व यज्ञाचे महत्व जाणणारे व यज्ञाने आपल्या पापांचा क्षय करून घेऊन इच्छितात होय. हे कुरुश्रेष्ठ अर्जुना, यज्ञाचा शिल्लक राहिलेला प्रसाद घेणारे सनातन ब्रह्मलोकापर्यंत प्राप्त होतात. यज्ञ न करणाऱ्याला इहलोकात सुद्धा नाही, मग परलोक कुठून मिळणार? याप्रमाणे अनेक प्रकारचे यज्ञ वेदामध्ये विस्ताराने सांगितले आहे. हे सर्व कर्मजन्य असल्यामुळे त्याने करून मोक्ष प्राप्त होणार नाही असे जाणले तर तू मोक्षाला प्राप्त होशील. ज्या ब्रह्मविद्या ज्ञानाने सर्व कर्म भस्म होतात ते ज्ञान प्राप्त करण्याचे विधी व त्याचे लाभ. हे अर्जुना, द्रव्यमय यज्ञापेक्षा ज्ञानमय यज्ञ श्रेष्ठ. ब्रह्मविद्या ज्ञान झाल्यावर संपूर्ण कर्म समूळ नाश होतात. त्या तत्वज्ञानी जनांना नम्रतापूर्वक प्रमाण करावा, त्याचा सेवा करावी आणि जे समजत नसेल त्याविषयी सरळ अंतःकरणाने प्रश्न करावेत, म्हणजे ते ज्ञानोपदेश करून आपले सर्व संशय दूर करतील. अर्जुना, हे ईश्वरीय ज्ञान प्राप्त झाल्यावर तू अशा प्रकारे पूर्णतः मोहात फसणार नाही. कारण ईश्वरीय ज्ञानी हे सर्व जग पूर्णपणे अव्यक्त परमेश्वर स्वरूपात आहे असे जाणतो. तद्वत माझ्यात पाहशील. साकार रूपाला निराकाराहून अभिन्नता मानतो.
तू जरी सर्व प्राण्याहून अति पापी असलास तरी त्या ज्ञानरूपी नौकेने सर्व पापरूपी समुद्र तू सहज तरून जाशील. अर्जुना, प्रादिप्त केलेला अग्नी जसा काष्टांना भस्म करून टाकतो तसाच ज्ञानरूपी अग्नी सर्व कर्मांना भस्म करतो. कारण ज्ञानासारखी पवित्र वस्तू या जगात दुसरी कोणी नाही. आचरणयुक्त पुरुष ते ज्ञान काही काळाने स्वतः आत्मसात करून घेतो. श्रद्धा संपन्न, जितेंद्रिय, तळमळीच्या जिज्ञासू पुरुषास ज्ञान मिळते. ज्ञान झाल्यावर अल्प काळातच सर्वात उत्कृष्ट ज्ञानी प्राप्त होतात. ज्ञान झाल्यावर अल्प काळात सर्वत्र उत्कृष्ट शांती प्राप्त होते. अज्ञानी, श्रद्धाहीन, संशयग्रस्त आत्मकल्याणापासून भ्रष्ट होतो. संशयग्रस्त पुरुषाला सुख इहलोक व परलोक प्राप्त होत नाही. अर्जुना, निष्काम कर्मयोगाने कर्माचा त्याग करणाऱ्या व ज्ञानाने संशयाचा छेद करणाऱ्या आत्मनिष्ठ पुरुषास कर्म बांधत नाही. म्हणून हे अर्जुना, आज्ञामुळे उत्पन्न झालेल्या तुझ्या हृदयातील संशयाला ज्ञानरूपी तलवारीने तोडून निष्काम कर्मयोगाचे आचरण कर आणि युद्धाला सिद्ध कर. याप्रमाणे श्रीकृष्ण भगवंतांनी निरूपिलेल्या तत्वज्ञानातील एव ब्रह्मविद्यार्गत योगशास्त्रातील श्रीकृष्ण अर्जुन संवादक ज्ञान कर्म संन्यास योग नावाचा 4था अध्याय समाप्त. दंडवत प्रणाम. जय श्री कृष्ण.